निवडून चाळून चाळून लोकांना स्वर्गामध्ये नेलं जाणार आहे। मग स्वर्गामध्ये जाण्यासाठी पहिल्यांदा आपल्या जीवनाची तपासणी करा। अजून एक गोष्ट सांगतो, एकमेकाच्या जीवनाची तपासणी करू नका। काय घाण सवय लागली माहिती का आपल्याला? मी धार्मिक आहे म्हणायसाठी दुसऱ्याला पापी म्हणलं की मी धार्मिक झालं। साधा सोपा मार्ग। मी दुसऱ्याला पापी म्हणलं मी धार्मिक झालं नाही हो। दावीद म्हणतो माझं पाप नित्य माझ्या समोर आहे, माझं पाप। पहिल्यांदा स्वतःची तपासणी केली पाहिजे। माझं जीवन कुठं चुकतंय, काय उणिवा माझ्यामध्ये आहेत, काय कमतरता माझ्यामध्ये आहेत। माझ्या कमतरता काढण्यासाठी अहोरात्र मी परिश्रम केलं पाहिजे। म्हणून लक्षात ठेवा, एखाद्या व्यक्तीला जर धार्मिक बनायचं ना तर त्यानं पहिल्यांदा स्वतःच्या चुका, स्वतःचे दोष शोधायचे। दुसरे दोष शोधत बसू नका। जेवढे दुसऱ्याचे दोष तुम्ही शोधाल